हॅलो मित्रांनो, गेले 2 हप्त्यापासून तुम्ही ऐकत आहात की दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे स्ट्रीट डॉगच्या बाबतीमध्ये, की त्यांना पकडून शेल्टर रूममध्ये ठेवणार आहेत म्हणे. आता हे देशभर सगळीकडे ते सध्या पसरत आहे. मला भीती वाटते की आपल्या महाराष्ट्रातही, आपल्या मुंबईमध्येही असं स्ट्रीट डॉगवर की जर असे निर्णय आला तर आपण काय करायचं. आता हे बघा किती काय हवं आहे आपल्या स्ट्रीट डॉगला. हां, मी याला ओळखत नाही, काय नाही, मी फक्त त्याला एक आवाज केलं तरी हा माझ्याकडे किती ह्याच्याने आला, उमेद घेऊन आला की मी त्याला काहीतरी खायला देईल, काय बोलेल त्यासोबत, थोडं प्रेम करेल त्याला. हां, मला निर्णयाबद्दल काय नाही बोलायचं, मला एवढंच बोलायचं आहे की ठीक आहे, तुम्ही ह्यांना घेऊन जाताय पकडून, वॅक्सिनेशन वगैरे करा ना. जे काय आजार आहे ह्यांच्याकडून पसरायचे चान्सेस असतात, तुम्ही बोलते सगळे की हो ठीक आहे, ह्यांना पकडून तुम्ही घेऊन जावा, हरकत नाही, वॅक्सिनेशन करा आणि पुन्हा वापस सोडून द्या ना. जिथं राहत होते, जिथं काही खेळत होते, लहानाचे मोठे झाले ते. हां, एकदा तुम्ही वॅक्सिनेशन केल्यानंतर यांच्याकडून काय आपल्याला त्रास आहे. हां, आता असं जर ह्यांना पकडून वापस जर शेल्टर रूममध्ये टाकलं, हां, तर मग ह्यांचं फ्रीडम निघून जाईल ना. ह्यांनी कुठे जायचं मग. हां, एकटे माणसात राहणारे प्राणी आहेत, ह्यांना माणसं हवं असतात आजूबाजूला. हां, माणसं लागतात, काय करणार. आणि हे काय आपल्याला डायरेक्ट होऊन स्वतःहून कधी चावत नाही. का असं, त्यांना भूक लागलेली असते, त्यांना मागता येत नाही, मग आपल्याकडे येतात, जवळ येतात. आपण पण त्यांच्याकडे, काही लोकांना समजतं, काही लोकांना नाही समजत की ते कशासाठी आपल्याला हाक मारतायत. त्यांना काय हवं असतं, त्यांना बोलता येत नसतं. ज्याला ते समजतं त्यांना खायला घेतात. त्यांना नाही समजत, त्यांना मारायचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर धावून जातात. मग अशा वेळी काहीतरी होऊ शकतं. प्रत्येक प्राण्याला आपल्याला प्रोटेक्ट करायचं हे असतं, त्यामुळं कदाचित त्या ह्याच्यामुळं ते तसं करू शकतात. बघा, मला काय याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही आहे, पण तेवढंच कळतं आहे की ते डॉग्स आहेत आपल्या जवळ आसपास राहिल्याने एक वेगळंच वातावरण असतं. म्हणजे खूप माणूस थोडा वेळ तरी त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केला, एखाद्या स्ट्रेसमध्ये असतो, कामावर नाही इकडं तिकडून आलेला असतो माणूस, तर थोडंसं 5-10 मिनटं जर त्याच्यात बघा मी जस्ट त्याला आवाज दिला, पुन्हा आला माझ्याकडे. काय नाही, मी याला ओळखत आहे का काय आहे बघा, फक्त एक आवाज दिला, धावत आला माझ्याकडे. हां, बघा किती निरागस आहे बघा, काय आहे त्याचा चेहरा बघा, काय काय मग हा कोणाला चावल वगैरे असं वाटत नाही बघू. ठीक आहे ना, वॅक्सिनेशनपर्यंत तर ठीक आहे ना सगळं, की तुम्ही त्यांचं वॅक्सिनेशन करणार वगैरे करा, सगळं करा. मग पुन्हा जिथून घेतलं तिथं पुन्हा जर पुन्हा सोडलं तर त्यांनाही बरं वाटेल आणि माझ्यासारख्या काही डॉग लवर्सलाही बरं वाटेल. वॅक्सिनेशन करून सोडा. पण असं वाटतं ना की त्रास होऊ शकतो लोकांना, तर मलाही इच्छा नाही की कुठल्या मुलं डॉग्समुळं कुणाला त्रास व्हायला हवा आहे. हे पण तेवढंच सत्य आहे. तर प्लीज बघा या निरागस चेहऱ्याला. हां, डॉग इकडे बघ. तर बघा, मला जे वाटलं मी ते बोललोय. बघा किती निरागस माझ्याकडे एकटंच बघतोय हा. काय हवं याला बघा माझ्याकडे, काय हवं. मी काय याला ओळखत सुद्धा नाही, मी आजच भेटलो याला. हां, किती आशा घेऊन माझ्यापाशी येऊन बसलाय, माझ्यासोबत खेळायचा प्रयत्न करतोय. तर प्लीज असं आपल्या इथे होऊ नये अशी माझी इच्छा आहे. की समजा महाराष्ट्रात कधी इथून पुढे निर्णय असा झाला तर माझा काही थेट विरोध नाही आहे, पण तेवढंच आहे की वॅक्सिनेशन केल्यानंतर
त्यांना जर पुन्हा जिथून घेतलं तिथे पुन्हा सोडलं तर मला त्याच्याबद्दल काहीच नाही, दुमत नाही मला. चला बाय, थँक्स.